ಶ್ರೀ ಶಿವನಂಜುಂಡೇಶ್ವರ ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಇಬ್ಬೀಡು ಯಲಹಂಕ 9ನೇ ತರಗತಿ ಪಾಠ ಸಂಖ್ಯೆ 8 ಭೀಮ್ और ರಾಕ್ಷಸ್ ಏಕಾಂಕಿ ಲೇಖಕರು ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಜಿ ಅವರು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತು ಈ ಪಾಠವನ್ನು ನಾವು ನೋಡೋಣ. ಪಾಠ ಸಂಖ್ಯೆ ಭೀಮ್ और राक्षस. एकांकी है लेखक विष्णु प्रभाकर. लेखकರು ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್. ಪಾತ್ರ ಪರಿಚಯ. ಬ್ರಾಹ್ಮಣ, घर का मालिक, ब्राह्मणी, पत्नी, कुंती, भीम का माता, भीमा, कुंती का पुत्र, बकासुर, राक्षस. ಇಷ್ಟು ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಪರಿಚಯಗಳು. ಲೇಖಕರ ಪರಿಚಯ. ಸುಭದ್ರ ಕುಮಾರಿ ಚೌಹಾನ್. ಲೇಖಕರು ಪರಿಚಯ ನೋಡೋಣ. ಪ್ರಸಿದ್ಧ ರೇಡಿಯೋ नाटककार श्री विष्णु प्रभाकर 1912 209 तक. जन्म मीरापुरा जिले के मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश में हुआ था. उनके प्रसिद्ध एकांकी संग्रह प्रसिद्ध मीरापुर जिले में
मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश में हुआ था। आपके प्रसिद्ध एकांकी संग्रह है प्रकाश और परछाई, ऊंच पर्वता, गहर सागर, माँ का बेटा, इंसान और अन्य एकांकी, अशोक तथा अन्य एकांकी, माँ पापा आदि सोवियत लैंड नेहरू पुरस्कार से सम्मानित अपने 60 से अधिक पुस्तकों के एवं अनेक पत्रिकाओं के संपादन में भी योगदान दिया है। हवर मसीहा आपकी प्रसिद्ध जीवनी है। आपके उपन्यास है अर्धनारीश्वर केंद्र साहित्य अकादमी द्वारा पुरस्कृत, थाट के बंधन, निष्खांत, स्वप्नमयी, वहाँ दादा की कचहरी कहानी संग्रह है। धरती अब भी धूम रही है, मेरे प्रिय कहानियाँ, संघर्ष के बाद आदि और अंत्य। ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಜಿ ಅವರು ಜನ್ಮ 1912 ಜನಿಸ್ತಾರೆ। ಜನಿಸಿದಂತಹ ಸ್ಥಳ मीरपुर जिले के मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश में हुआ था। ಇವರು ಇಲ್ಲಿ ಜನಿಸ್ತಾರೆ। ಅವರು ಪ್ರಸಿದ್ಧ एकांकी संग्रह प्रकाश और परछाई, ऊंच पर्वता, गहर सागर, माँ का बेटा, इंसान और अन्य एकांकी ಇವಿಷ್ಟು ಪ್ರಮುಖವಾಗಿರುವಂತಹ ಏಕಾಂಕಿ ಸಂಗ್ರಹಗಳು ಆಗಿರ್ತವೆ। ಹಾಗೆಯೇ ಅವರು ಸಿಕ್ಕಂಥ ಪುರಸ್ಕಾರಗಳು सोवियत लैंड पुरस्कार, सम्मानित अपने 60 से अधिक पुस्तकें एवं अनेक पत्रिकाओं के संपादन किया है। उपन्यास अर्धनारीश्वर, थाट के बंधन, निशांत, स्वप्नमयी, दादा की कचहरी ಇವಿಷ್ಟು ಅವರು ಬರೆದಿರುವಂತಹ ಉಪನ್ಯಾಸಗಳು। कहानी संग्रह धरती अब भी धूम रही है, मेरे प्रिय कहानियाँ, संघर्ष के बाद ಇವಿಷ್ಟು ಅವರ ಒಂದು ಕಹಾನಿ ಸಂಗ್ರಹಗಳು ಆಗಿದ್ವು। ಇದಿಷ್ಟು ಲೇಖಕರ ಪರಿಚಯ ಆಗಿದೆ। ಈಗ ಒಂದು ಆಶಯವನ್ನು ನೋಡೋಣ ಮಕ್ಕಳೇ। यहाँ एक पौराणिक एकांकी है। भीमा के द्वारा बकासुर का वधा इस एकांकी का कथा सारा है। धनवत पर मानवता की जीत और अच्छाई के सामने बुराई की हर इस एकांकी का संदेश है। ಈ ಒಂದು ಪೌರಾಣಿಕ ಪಾಠದಲ್ಲಿ ಒಂದು ಏಕಾಂಕಿ 2 ಜನ ಪಾತ್ರವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಏಕಾಂಕಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ಭೀಮ ಮತ್ತು ಬಕಾಸುರನ ವಧೆ, ಭೀಮ ಬಕಾಸುರನ ಸಂಹಾರ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ದೃಶ್ಯವನ್ನು ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ। धनवत पर मानवता की जीत और अच्छाई के सामने बुराई, ನಾವು ಒಬ್ಬ ಮಾನವೀಯತೆಯ ಗುಣವನ್ನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದರೆ ಅದರ ಒಂದು ಒಳ್ಳೆತನ ಹೇಗೆ ದುರುಪಯೋಗವನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಒಂದು ಏಕಾಂಕಿ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಸುಂದರವಾಗಿರುವಂಥ ಒಂದು ಪಾತ್ರವನ್ನು ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಲೇಖಕರು ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಜಿ। पात्र परिचय, ब्राह्मण, घर का मालिक, ब्राह्मणी, ब्राह्मण की पत्नी,
कुंती भीम की माता, भीमा कुंती का पुत्र, बकासुर राक्षस। यहाँ मकले या किताब देखिए। मंच पर एक मकान के आंगन का दृश्य गरीब ब्राह्मण का घर है। सभी रो रहे हैं, चारों ओर उदासी है। पर्दा उठाने पर लोग रोते रोते बात कर रहे हैं। ब्राह्मणी, रो मैं कहाती हूँ, तुम मुझे जाने दो। बच्चे तो अब बड़े हो गए हैं, उन्हें संभलाने में कोई कठिनाई नहीं होगी। ब्राह्मणी, नहीं नहीं, तू कैसे जा सकती है? तू चली जाएगी तो घर में क्या रहेगा? बच्चे अभी इतने बड़े कहाँ हैं? फिर बेटी का विवाह भी करना है। नहीं, मैं ही जाऊंगा। ब्राह्मणी, अजी तुम कैसे जाओगे? तुम चले गए तो घर का सहारा ही चला जाएगा। नहीं, मैं ही जाऊंगी। लड़की, माँ, ना तुम जाओगी और ना पिताजी को जाने दूंगी। मैं जाऊंगी। ब्राह्मणी, मेरे रहते मेरे बच्चे मारने को जाए। भगवान, मैंने ऐसा क्या पापा किया है? जोर से रोती है, सब रो पड़ते हैं। तभी साहस बाहर से कुंती और भीमा आते हैं। कुंती, क्या बात है? तुम सब क्या रो रहे हो? भीमा, कहाँ जाना है? तुम्हें क्या विपत आ पड़ी? कुंती, अरे भाई हुआ क्या? कुछ बताओ। वही नहीं बोलना, उसी तरह रोते हैं। भीम, आहा, रोना बंद करके बात बताओ। ब्राह्मणा, बात क्या है? मेरा भाग्य फूट गया। इससे कहता रहा चला इस एक चक्र नगरी को छोड़कर कहीं और चले, पर यहाँ तो यही की मिट्टी में ऐसा राम कहीं की जाने का नाम नहीं लेती। मेरा तो बुलाव आ गया। कुंती, कहाँ से बुलाव आ गया? कुछ बताओ तो, तुम्हें क्या दुख है? हम कुछ ना कुछ जरूर करेंगे। ब्राह्मणा, आया बहान, तुम हमारे अतिथि हो। अतिथि को अपने दुख से दुखी नहीं करना चाहिए। कुंती, अच्छा, तुम बताओ। मैं अपनी बेटी से पूछती हूँ। बेटी से, हाँ बेटी, बताओ तो क्या बात है? ब्राह्मणी, अजी भात क्यों नहीं देते? ये परदेशी है। उस राक्षस की कहानी का इन्हें क्या पता? ब्राह्मणा, हाँ, हम लोगों उसे बका कहते हैं। वैसे उसका पूरा नाम बकासुरा है। भीम, ओ बकासुरा, फिर वहाँ
क्या करता है ब्राह्मणा? करता क्यों? इस नगरी की रक्षा करता है। कुंती, रक्षा करता है, रक्षा करती है, तो तुम रोते क्या हो? क्या वहां अब जा रहा है? यहाँ तुमसे कुछ अपराध हो गया है। ब्राह्मणा, ना बहन, कुछ अपराध नहीं हुआ। भीम, तुम पहेलियां बुझा रहे हो। ऐसा कौन राक्षस है जो नगरी की रक्षा करता है? क्या यहाँ कोई राजा नहीं है? ब्राह्मणा, बेटा, मैं तुम्हें अब कहानी बताता हूँ। इस नगरी का राजा बड़ा दुर्बला है। सब गही पर बैठा जनाता है, उसको दबाकर बका असली राजा बना बैठा है। वही अब हमारी रक्षा करता है। भीम, फिर वहाँ आपसे कुछ बदले में मांगता होगा। ब्राह्मणा, हाँ बेटा, बकासुर हम सब लोगों की रखवाली करता है और उसके बदले में हमसे एक गाड़ी अन्ना, 2 पैसे और 1 मनुष्य लेता है। भीम, रोज? ब्राह्मणा, हाँ बेटा, रोज लेता है। नगर के सब लोगों ने मिलकर भरी बांध ली है। जब जिसकी बरी आती है तब वही यहाँ सब सामान बेचता है। भीम, तो अब समाज में आया, आज तुम्हारी बरी है, अरे तो पहले ही क्यों ना भात दिया था? ब्राह्मणा, सब लोगों अपनी बुरी भुगाते हैं, ना भुगाते तो वहाँ राक्षसा सारे नगर को उजड़ दे, हजारों मनुष्यों को एक साथ खा जाए। भीमा, और जो कोई अपनी जगह दूसरा हाथी बेच दे? ब्राह्मणा, हाँ, बेच सकता है। उसे तो आदमी चाहिए। बहुत से लोगों ऐसा कहते हैं। कुंती, तो क्या यहाँ आदमी बिकाते भी है? ब्राह्मणा, हाँ बहन, बिकाते हैं। मेरे पास धन नहीं है, होता तो एक आदमी खरीद कर बेच देता। भीमा, बड़ी अजीब नगरी है यहाँ, यहाँ आदमी बिकाते हैं। मालूम होता है यहाँ के आदमियों में आपस में प्रेम और एकता नहीं है। कुंती, लेकिन ऐसे तुम कब तक उस राक्षस का पेट भरते रहेंगे? ब्राह्मणा, यहाँ तो कोई सोचता ही नहीं। जब जिसकी भारी आती है तभी उसे ध्यान आता है, बस रो पीट कर कुछ दिनों में वहाँ भी सब कर लेता है। भीमा, सबसे ऐसा होता आ रहा है। ब्राह्मणा, पिछले 40 वर्ष से भीम अस्कर बड़े बहादुर हो तुम लोगों। हर 40 वर्ष में कोई एक भी आदमी ऐसा नहीं पैदा हुआ जहाँ उस राक्षस को फाड़ पड़ा सकता हो।
अगर तुम हिम्मत करो तो उसे मार सकते हो। कुंती, सुनो भाई, तुम चिंता मत करो, उठो, खाओ पियो, जाओ बहन, तुम रसाई में जाओ, और बेटा तुम अपना काम देखो। कल तुम में से कोई नहीं जाएगा। ब्राह्मणा, क्यों, क्या कहा तुमने बहन? हम में से कोई नहीं जाएगा? कुंती, हाँ, तुम में से कोई नहीं जाएगा। ब्राह्मणा, तो कौन जाएगा? कुंती, मेरा यहाँ बेटा, मेरे तो 5 बेटे हैं ना। ब्राह्मणा, तक नहीं नहीं, यहाँ नहीं सकता, हमारी बरी हो और तुम्हारा बेटा जाए। कुंती, अब तुम चुप रहो। क्यों बेटा, तुम तैयार हो ना? भीम, तैयार माँ, जब से बकासुर का नाम सुना है मेरी भुजाएं फड़क रही है, मेरे नेत्र उसे देखने को कुतूहले हो रहे हैं। वहाँ माँ, जहाँ हम रहे वहाँ बकासुरा किसी को साथ सकेगा। कुंती, तुझसे यही आशा ही बेटा। ब्राह्मणी से, सुन बहन, अब तुम रोना छोड़कर खुशी खुशी काम में लगा जाओ। ब्राह्मणी, नहीं नहीं बहन, यहाँ कैसे हो सकता है? यहाँ तो पापा है तुम हमें। कुंती, हो मेरे बेटे की बात सुनी, वहाँ बड़ा वीर है, क्या पता राक्षस को मार डाले। ब्राह्मणा, राक्षस को मार डाले, बात तो तुम्हारी बहन प्रिया लगाती है। ब्राह्मणी, तुम्हारा दिल बहुत बड़ा है। बहन, भगवान तुम्हारे बेटे की रक्षा करेगा। लड़की, बुआ बुआ, तुम कितने अच्छी हो। कुंती हंसती हुई, पागली, जार रसोई में माँ की मदद कर और भी तुम जा कल की तैयार कर। भीम, चलो माँ। वे तीनों एक ओर अंदर तथा भीम और कुंती दूसरे ओर बाहर जाते हैं। पर्दा गिरता है। या ಛಾತ್ರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮೊದಲನೇ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಹಾಗೆ ಈ ಒಂದು ಮೊದಲನೇ ದೃಶ್ಯವನ್ನು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಮೊದಲನೇ ದೃಶ್ಯವನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಮೊದಲನೇ ದೃಶ್ಯ, ರಂಗದ ಮೇಲೆ ಒಂದು ಮನೆಯ ಅಂಗಳ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಲ್ಲ, ಒಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಹೊರಗಿನಿಂದ ಬರಲು ಬಾಗಿಲಿದೆ. ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಜಗಲಿ ಇದೆ. ಅದರ ಕಂಬವನ್ನು ಹಿಡಿದು ಒಬ್ಬ ಬಾಲಕಿ ನಿಂತಿದ್ದಾಳೆ. ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಕೋಣೆ ಇದ್ದು, ಆದರೆ ಬಾಗಿಲಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಹಿರಿಯ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಮಗನನ್ನು ತಬ್ಬಿಕೊಂಡು ಅಳುತ್ತಿದ್ದಾಳೆ. ಮುಂದೆ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಹಿರಿಯ ಬ್ರಾಹ್ಮಣ ನಿಂತಿದ್ದಾನೆ. ಅವನು ಸಹ ಅಳುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ದುಃಖ ಆವರಿಸಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಕಾಣುವ ಸಾಮಾನುಗಳು, ಜಗಲಿಯಲ್ಲಿ ಬೀಸುವ ಕಲ್ಲು, ಒಂದು ಹಗ್ಗಕ್ಕೆ ಕೆಲವು ಬಟ್ಟೆಗಳು, ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಮಂಚ,
ತೆರೆ ಏಳುತ್ತಿದ್ದಂತೆ ಅವರು ಅಳುತ್ತಾ ಮಾತನಾಡುತ್ತಾರೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಅಳುತ್ತಾ, ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ನನಗೆ ಹೋಗಲು ಬಿಡಿ. ಮಕ್ಕಳು ಈಗ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವರನ್ನು ಕಾಪಾಡಲು ಯಾವ ಕಷ್ಟವೂ ಆಗದು. ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ನೀನು ಹೇಗೆ ಹೋಗುವೆ? ನೀನು ಹೊರಟು ಹೋದರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಉಳಿಯುತ್ತದೆ? ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದಾರೆ, ಮಗಳ ಮದುವೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲವೇ ನಾನೇ ಹೋಗುತ್ತೇನೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣಿ, ಆರ್ಯ, ನೀವು ಹೇಗೆ ಹೋಗುತ್ತೀರಿ? ನೀವು ಹೊರಟು ಹೋದರೆ ಮನೆಯ ಆಧಾರವೇ ಹೋದಂತೆ ಅಲ್ಲವೇ? ಬಾಲಕಿ, ಅಮ್ಮ, ನೀನು ಹೋಗಬೇಡ, ತಂದೆಯವರನ್ನೂ ಹೋಗಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ, ನಾನೇ ಹೋಗುತ್ತೇನೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣಿ, ಅರೆ ಅರೆ, ನೀನು ಹೇಗೆ ಹೋಗಲು ಸಾಧ್ಯ? ನೀನು ಏನು ಹೇಳುತ್ತಿರುವೆ? ಬ್ರಾಹ್ಮಣ, ನೀನು ಹೋಗುವೆಯಾ? ಸಾಕು, ಇದೊಂದನ್ನು ಮಾತ್ರ ಕೇಳುವುದು ಬಾಕಿ ಇತ್ತು. ಅಯ್ಯೋ, ಜನ ಪ್ರಪಂಚ ಏನು ಹೇಳಿಕೊಳ್ಳುವರು? ಬ್ರಾಹ್ಮಣಿ, ನಾನು ಬದುಕಿದ್ದಾಗಲೇ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಸಾಯಲು ಹೋಗುವುದೇ? ಭಗವಂತ, ನಾನು ಅಂಥ ಯಾವ ಪಾಪವನ್ನು ಮಾಡಿದೆ? ಜೋರಾಗಿ ಅಳಲು ಎಲ್ಲರೂ ಅಳತೊಡಗಿದರು. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಹೊರಗಿನಿಂದ ಕುಂತಿ ಮತ್ತು ಭೀಮ ಬರುವರು. ಕುಂತಿ, ಏನಾಯಿತು? ನೀವೆಲ್ಲ ಹೇಗೆ ಅಳುತ್ತಿದ್ದೀರಿ? ಭೀಮ, ನೀವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ? ಏನು ವಿಪತ್ತು ಬಂದಿದೆ? ಕುಂತಿ, ಏನಣ್ಣ, ಏನಾಯಿತು? ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳಿ. ಯಾರು ಏನು ಹೇಳುತ್ತಿಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿ ಅಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಭೀಮ, ಹಾಂ, ಅಳೋದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಮಾತನಾಡಿ. ವಿಷಯವೆಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ತಿಳಿಸಿ. ಬಹಳ ಹೊತ್ತಿನಿಂದ ನಾನು ಕೇಳುತ್ತಲೇ ಇದ್ದೇನೆ, ನೀವು ಅಳುತ್ತಲೇ ಇರುವಿರಿ. ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಹೇಳಲು ಏನಿದೆ? ನನ್ನ ಭಾಗ್ಯವೇ ಹಾಳಾಗಿ ಹೋಯಿತು. ಇವರಿಗೆ ಹೇಳುತ್ತಲೇ ಇದ್ದೆ, ನಡೆಯಿರಿ, ಈ ಏಕಚಕ್ರ ನಗರವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಾದರೂ ಬೇರೆಡೆ ಹೋಗೋಣ ಎಂದು. ಆದರೆ ಇವಳಿಗೆ ಇಲ್ಲಿನ ಮಣ್ಣಿನ ಬಗ್ಗೆ ಅದೇನು ಪ್ರೀತಿಯೋ, ಹೋಗೋಣ ಎಂಬ ಮಾತೇ ಬರಲಿಲ್ಲ. ಈಗ ಅನುಭವಿಸಬೇಕಾಗಿದೆ, ನನಗೆ ಕರೆ ಬಂದಿದೆ. ಕುಂತಿ, ಎಲ್ಲಿಗೆ ಕರೆ ಬಂದಿದೆ? ನಿಮಗೆ ಏನು ದುಃಖವಾಗಿದೆ? ನಮಗೂ ಹೇಳಿದರೆ ನಾವು ಏನಾದರೂ ಮಾಡಿಯೇ ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಅಯ್ಯೋ ತಂಗಿ, ಹೇಳಿದರೆ ನನ್ನ ಹೃದಯವೇ ಒಡೆದು ಹೋಗುತ್ತದೆ. ನಮ್ಮ ಅತಿಥಿಗಳಿಗೆ ದುಃಖವನ್ನುಂಟು ಮಾಡೋದು ಮಾಡಬಾರದು. ಕುಂತಿ, ಒಳ್ಳೆಯದು, ನೀವು ಹೇಳಬೇಡಿ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಮಗಳನ್ನು ಕೇಳುತ್ತೇನೆ. ಬಾಲಕಿಗೆ, ಮಗಳೇ, ನೀನು ನನ್ನ ಬಳಿ ಬಾ. ಈಗ ಹೇಳು, ಏನಾಯಿತು? ಬ್ರಾಹ್ಮಣಿ, ಆರ್ಯ, ಯಾಕೆ ಈ ವಿಷಯವನ್ನು ಹೇಳಬಾರದು? ಇವರು ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ ಬಂದವರು. ಆ ರಾಕ್ಷಸನ ಕತೆ ಇವರಿಗೇನು ಗೊತ್ತು? ಭೀಮ, ರಾಕ್ಷಸ? ಯಾವ ರಾಕ್ಷಸ? ಇಲ್ಲಿ ರಾಕ್ಷಸನಿರುವನೇ? ಕುಂತಿ, ಅರೆ, ಮತ್ತೆ ಯಾಕೆ ಹೇಳಲಿಲ್ಲ? ಯಾವ ರಾಕ್ಷಸ ಅವನು? ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಅವನ ಹೆಸರು ಬಕ. ಭೀಮ, ಏನು ಹೆಸರು ಹೇಳಿದ್ದೀರಿ? ಏಕೆ? ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಹೌದು, ನಾವು ಅವನನ್ನು ಬಕ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತೇವೆ. ಅವನು ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಬಕಾಸುರ ಎಂದು. ಭೀಮ, ಓಹೋ, ಬಕಾಸುರ, ಮತ್ತೆ ಅವನೇನು ಮಾಡುತ್ತಾನೆ? ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಏನು ಮಾಡುತ್ತಾನೆ? ಈ ನಗರವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಕುಂತಿ, ರಾಕ್ಷಸ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುತ್ತಾನೆ? ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದರೆ ಮತ್ತೆ ನೀವು ಅಳುವುದೇಕೆ? ಅವನು ಈಗ ಹೊರಟು ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾನೆಯೇ? ಅಥವಾ ನಿಮ್ಮಿಂದ ಏನಾದರೂ ಅಪರಾಧವಾಯಿತೆ? ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಇಲ್ಲ ತಂಗಿ, ಯಾವ ಅಪರಾಧವೂ ಆಗಿಲ್ಲ. ಭೀಮ, ಮತ್ತೆ ಅವನು ಹೊರಟು ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾನೆಯೇ? ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಇಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಮಾತು ಒಗಟಾಗಿಯೇ ನೀವೇಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳುತ್ತಿಲ್ಲ? ಈ ರೀತಿ ಯಾರೋ ಒಬ್ಬ ರಾಕ್ಷಸ ಈ ನಗರವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುತ್ತೇನೆಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಯುವರಾಜನು ಇಲ್ಲವೇನು?
ಮಗನೇ, ನಾನು ನಿನಗೆ ಕಥೆಯನ್ನು ಹೇಳಿದ್ದೇನೆ. ಈ ನಗರ ರಾಜ ಬಹಳ ದುರ್ಬಲ. ಅವನು ಕೇವಲ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ಕುಳಿತಿದ್ದಾನೆ. ಅವನು ತಳ್ಳಿ ಬಕನೇ ನಿಜವಾದ ರಾಜನಾಗಿದ್ದಾನೆ. ಅವನೇ ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ಈ ಒಂದು ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಭೀಮ ರಾಕ್ಷಸ ಪಾಠವನ್ನು ಇಷ್ಟು ನೋಡೋಣ. ಇನ್ನು ಮುಂದುವರೆದ ಭಾಗವನ್ನು ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನೋಡೋಣ.